इचलकरंजीत मृत माशांचं उत्तर कार्य, युवा महाराष्ट्र सेनेचं अनोखं आंदोलन। इचलकरंजीतील पंचगंगा नदीमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले। वाढत्या प्रदूषणाबाबत जबाबदार असणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी युवा महाराष्ट्र सेनेनं अनोखं आंदोलन केलंय। नदीतील मृत माशांचं उत्तर कार्य करत पंचगंगा नदी घाटावर माशांचं पिंडदान करण्यात आलंय। नदी प्रदूषण मुक्त न झाल्या जलसमाधी आंदोलन करू असा इशाराही युवा महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष सॅम आठवले यांनी दिलाय। प्रदूषणामुळे अनेक हजारो मासे मेलेले आहेत आणि हजारो मासे या ठिकाणी मृत झाल्यानंतर प्रदूषण विभागाने त्याकडे फक्त नोटीस देणे एवढंच काम दरवेळी सारखं केलं जातंय। या जर बघितलं तर मासे मेलेले आहेत, हजारो माशांचा जीव या काही उद्योजकांनी पाणी या ठिकाणी लाखो लिटर पाणी यामध्ये सोडलेलं आहे। जर बघितलं असेल कोल्हापूरचं 42 MLD पाणी हे त्या ठिकाणी सांडपाणी जे आहे, जे महिलामुक्त पाणी या नदीमध्ये सोडलं जाते। 42 MLD म्हणजे 10 लाख लिटर, म्हणजे 42 MLD म्हणजे 4 कोटी 20 लाख असं जर बघितलं असं तर कोट्यावधी लिटर पाणी याच्यामध्ये रोज मिसळते। अशा वेळी प्रदूषण महामंडळ त्याकडे कानडोळा करते। जे उद्योजक आहेत ते थेट पाणी यामध्ये रासायनिक पाणी, केमिकलयुक्त पाणी यामध्ये सोडतात आणि त्यामध्ये या ज्या मुख्य जलचर प्राण्यांचा जीव जातोय याला जबाबदार कोण? तर त्यामुळेच यांच्या आत्म्याला शांती लाभावी। इचलकरंजी येथे नदीपात्रात जवळजवळ 49 गावांचं सांडपाणी थेट विना प्रक्रिया नदीमध्ये मिसळत आहे। तसेच हातकणंगले इचलकरंजी परिसरातील उद्योगधंद्यांचं व महिलायुक्त सांडपाणी सुद्धा पंचगंगा नदीत मिसळत आहे। त्यामुळे पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे। प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असताना अधिकारी मात्र कागदी घोडे नाचवतात। त्यांचा 100 किलोचा हार घालून सत्कार करणार असल्याचंही यावेळी आठवले यांनी सांगितलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।